चला नक्कीच सामना सुरू होत आहे. पंच गेल्यास विकी सुतार, करण सुतार या सामन्याचे आयोजक आहेत आणि पंचांची भूमिका सुद्धा पार पाडतात. चला गोलंदाज आहेत ते वैभव, स्ट्राईकला आहेत ते दिनेश, नॉन स्ट्राईकला आहेत ते किशोर. नक्कीच पहिल्या मॅचमध्ये नक्कीच दिनू हे गोल्डन डकचे शिकार झाले होते. बघूया आता यांना फलंदाजी करायची आहे, कारण गेल्या मॅचमध्ये चांगला फलंदाज बाद झाला होता, पण प्रमोद यांनी अप्रतिम फलंदाजी केली आणि नक्कीच वसई वादळी कमिटीचे उपाध्यक्ष जयेश नाम यांचं आगमन झालेलं आहे. पहिला चेंडू स्लोवर चेंडू, मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. 3 षटकाचा सामना आहे. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा नक्कीच चांगला चेंडू, एक धाव, एक धावने श्री गणेशा होतो. कालावधी मालाड संघ आणि नक्की उंचावून चेंडू आणि इथे झेल सुटलेला आहे. बघा किशोर सारख्या फलंदाजाचा झेल सुटलेला आहे आणि किशोर यांना जीवदान दिलेलं आहे. किशोर हे आक्रमक फलंदाज आहेत कालावधी मालाड संघाचे. बघा वैभव यांची गोलंदाजी, चांगला चेंडू हाताला, चांगला झेल होता, सर्कलमध्ये झेल पकडायचा होता क्षेत्ररक्षणाला ना. किती महागडा ठरू शकतो किशोर, बघूया. पुन्हा एकदा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू दिनू यांना आणि नक्कीच एक धाव. धावसंख्या पोचली गेली आहे ती 3 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला खेळून काढलाय, चेंडू जात आहे मिड ऑनला. नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न बघूया आपण. एका धाव थांबवलं गेलं. चांगली गोलंदाजी बघा म्हणते वैभव यांच्याकडून आतापर्यंत. धावसंख्या दिला ती 4. जोरदार अशी अपील फेटाळले पंचांनी. नक्कीच एक धाव. चला एक षटकांत धावसंख्या पोहोचली गेली आहे ती कालबादी मालाड संघाची 5 बिनबाद 5. चला पहिला षटक खूपच चांगला हाताळले वैभव. गोलंदाज आहेत ते गोलंदाज प्रशांत आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि 9 दा पुढचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या पोहोचली गेली ती 6. खराब चेंडू. पुन्हा फुल टच चेंडू आणि दिनू याने पुरेपूर फायदा उठवलाय. हा येतोय षटकार.
थँक्यू. पुन्हा एकदा फुलटच चेंडू आणि पुन्हा तेच साईडला दिशेला षटकार ठोकतात. थँक्यू विजय. बॅक टू बॅक 2 षटकार, कारण दिनेश सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे आणि मोठे प्रार, कारण 2024 मध्ये बॅक टू बॅक 5 वेळा मॅन ऑफ द मॅच घेणारा फलंदाज दिनू आज फायर झालेला आहे. धावसंख्या पोचली गेली आहे ती 18 या धावसंख्यावरती. चेंडू झाला ते 3-2. पुन्हा एकदा उंचावून तडवला चेंडू, बघूया झेल होते की षटकार होतो, आणि हा येतोय षटकार. चला थँक्यू विजय. चला बघा 3 चेंडू होते, 3 षटकार मारला गेला दिनू यांनी आणि धावसंख्या पोचली गेली ती 24. तर पहिलं षटक अप्रतिम हाताळलं 5 धावांचं. पुन्हा एकदा कव्हर धरून चेंडू जात आहे लॉंग ऑफला, चौकार. थँक्यू विजय. बघा फलंदाजी अप्रतिम फलंदाजी करत आहेत. पुन्हा चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू चांगला खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण वैभव यांचं इथे. एकदा निश्चित पूर्ण दुसरी जायचा प्रयत्न, नक्की ते गडी बाद होऊ शकतो आणि गडी बाद. नक्कीच किशोरे बाद झालेले आहेत आणि नवीन फलंदाज गेले आहेत ते प्रमोद. धावसंख्या पोचली गेली ती 29 आणि चेंडू झालेत ते 5. शेवटचा चेंडू बघा काय धावा या षटकामध्ये उभारल्यात. 24 धावा आल्यात आता परत 5 चेंडूमध्ये. पुन्हा एकदा फुलटच चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे, बघूया हा येतोय षटकार. थँक्यू विजय. अप्रतिम फलंदाजी बघायला मला या षटकामध्ये. धावसंख्या पोचली गेली आहे ती 35 आणि या षटकामध्ये 30 धावा आल्या बघा. अप्रतिम षटक फलंदाजांनी खेळून काढला आणि अप्रतिम फटकेबाजी बघायला मिळाली प्रेक्षकांना. 30 धावा आल्या या षटकामध्ये. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येत आहेत गोलंदाज अंकित गोवारी. अंकित गोवारी चला बघूया. जर सामना जिंकायचा तर एक षटक खूपच चांगला हाताळायचा आहे. कारण 3 षटकामध्ये 50 धावा सुद्धा चेस होतात या मैदानामध्ये. 50-60 धावा सुद्धा झालेल्या आहेत.
चला शेवटचं षटक अंतिम षटक अंकित गोवारी, कारण दुसरं षटक खूपच महागडं पडलं. गोलंदाज होता दुसऱ्या षटकातील प्रशांत, 30 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा फुलटच चेंडू आणि मोठा प्रहार येतोय, षटकार. चला बघा, दिनेश अतिशय हार्ड हिटिंग फलंदाजी करतात. पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच दिनेश यांनी धाव घेतली नाही. पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 42 या धावसंख्यावरती. आणि पुन्हा एकदा बघा, लॉंग ऑफला येतोय षटकार. चेंडू झाला ते 2. चला, आरे बॉईज संघाचा कर्णधार आला त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क देत आहे. आरे बॉईज संघाचा कर्णधार आले असतील, त्यांनी कॉमेंट्स देत आहे. आरे बॉईज गोरेगाव. पुन्हा या चांगला प्रहार नक्की झेल होतो आणि इथे गडी बाद. चला, आरे बॉईज संघाचा कर्णधार आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये येत आहे. आरे बॉईज. चला, नवीन बॅट्समन गेलेला आहे तो आकू. नक्कीच चांगलं प्लेसमेंट. निश्चित एक धाव संख्या पोचली गेली आहे ती 49. शेवटचे 2 चेंडू आहेत. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि मोठा प्रहार, षटकार. थँक्यू विजय. धावसंख्या पोचली गेली आहे ती 55 धावा. तर 55 धावा पटकावल्याच धावसंख्येमध्ये अजून चेंडू शिल्लक आहेत ते. नक्कीच चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू हाताला गेला. एक धाव निश्चित पूर्ण आणि असे चेंडू चौकात येत आहे. बघूया चांगलं क्षेत्ररक्षण झालं. कमबॅक
2 धावा निश्चित पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 3 षटकानंतर कालबादी मालाड संघाची 58 आणि सामना जिंकण्यासाठी 59 धावांचं आव्हान दिले ते कालबादी मालाड संघ आणि बोईसर इलेव्हन संघाला. थँक्यू डीजे. त्याला सलामीजोडी उतरायची आहे, 59 धावा ठेवायच्या आहे म्हणजे सामना जिंकायचा आहे. तो बोईसर इलेव्हन हाणामारी करायचीच आहे. चला सलामीजोडी उतरले वैभव आणि आयुष. चला 59 धावा करायच्या आहेत नक्कीच. चला कामन संघाचा कर्णधाराचा नाणेफेक करण्यासाठी कामन आणि आरे बॉईज. चला टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे. कामन संघाचा कर्णधार आणि गोरेगाव संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. आणि नक्कीच रिओ घेतलेला आहे क्षेत्ररक्षणाने. चला आरे बॉईज संघाचा कर्णधार याच्या नाणेफेक करण्याचे टॉस बॉक्स मध्ये. आणि नेक्स्ट सामना होईल कामन वर्सेस आरे बॉईज गोरेगाव. हॅलो फेअर डिलिव्हरी.
हॅलो, नक्कीच एकदा चला नाणेफेक होत आहे कामन वर्सेस आरे बॉईज गोरेगाव. कामन संघ नाणेफेक जिंकलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू खोलवर. नक्कीच पुन्हा एकदा एक धावसंख्या पोचली गेली आहे ती. तर नक्कीच महेंद्र मस्कर आमच्या इथे आलेले आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत आहे. नक्कीच वेळात वेळ देऊन सुद्धा त्यांनी इथे उपस्थिती दिलेली आहे या टुर्नामेंटसाठी. त्यांचा आयोजकांनो आभार. ते चांगला फटका उंच तडला, हा येतोय षटकार. तर षटकार ठोकला जिनू यांच्या, चांगला प्रहार वैभव यांचा. पुन्हा एकदा बॅक टू बॅक षटकार. अप्रतिम फलंदाजी बघायला मिळते. धावसंख्या पोचली गेली आहे ती 14 या धावसंख्येवरती. अप्रतिम फलंदाजी. DJ Rakesh Durgapur. थँक्यू विजय. तर पंचाने चेंडू जमा करायचे आहेत. मॅच बॉल आलेला आहे. पंच 2-3 चेंडू ठेवा, कारण आता हानीमारी षटका आहेत. 70-70 आहे, ट्रॅक आहे. नक्कीच चांगली फलंदाजी बघायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, भन्नाट वेगामध्ये चेंडू हाताळला दिनू यांनी आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 14. एक षटकांतर बिनबाद. बोईसर 14. चला थँक्यू विजय. तर गोलंदाजीला येतात ते प्रमोद. वैयक्तिक पहिल्या षटक संघाकडून दुसरे षटक प्रमोद. त्याला पहिल्या षटकामध्ये 14 धावा पटकावलेल्या आहेत. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू 45 धावा. आणि नक्कीच या मैदानावर झालेल्या 12 चेंडू 50 धावा झालेल्या आहेत. नक्की चेंडू कव्हर जोरला चेंडू केलेला, बघूया किती धावा येतात. आणि चौकार. आणि नक्कीच पंचांकडे दाद मानतात. पंचाने फेटाळलेले आहे. आणि नक्कीच धावसंख्या 4 पुरेसं धावसंख्या पोचली गेली आहे ती.
आणि त्रिफळाची उडवलेला आहे. DJ Rakesh Durgapur. थँक्यू तुझे. चला यानंतर सामना पूजा लेवेन कामन वर्से आरे बॉईज गोरेगाव. चला गोलंदाज आहेत ते प्रमोद. चांगला चेंडू हाताळला. नवीन फलंदाज प्रशांत. नक्कीच पंचांचा नो बॉलचा इशारा आणि एक अतिरिक्त धावसंख्या पोचली गेली आहे ती 19. चला फ्रीचा चेंडू आहे. फ्रीवरचा चेंडू होते. किती धावा करतात बघूया. ते चांगला चेंडू. चांगला प्रहार केलेला आहे. लेग साईडला चढवला. नक्की एक धाव पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता का पण एकच धाव समाधान. धावसंख्या पोचते ती 20. चेंडू झालेत ते 4. आणि पंचांचा इशारा वाईट. नक्कीच सर सामना घ्यायचे. 2 बॉल 2 प्रहार करायचेच आहेत. नक्कीच चांगला प्रहार. चेंडू गेला शॉर्ट मिडावला. नक्कीच एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न होतो का बघूया. चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेकी. बघा हा प्रतिम थ्रो दिनू यांचा. दुसऱ्या धावाला चान्स पण देऊन दिला नाही त्यांना. आणि धावसंख्या पोचली गेली आहे ती 22. शेवटचा चेंडू. खूपच चांगलं षटक हाताळले. आता परत फक्त 6 धावा दिलेल्या आहेत. 8 धावा दिलेल्या आहेत. सॉरी. नक्कीच पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांचा. त्याला पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. चला आमच्यामध्ये आमचे पाहुणे आलेले आहेत. पालघर जिल्ह्याचे उपसभापती सुनजी धानवा साहेब आलेले आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत आहे. जोरदार टाळ्याने स्वागत आहे. साहेबांनी मंचावर बसून घ्यायचं आहे. नक्कीच साहेबांचं आगमन झालंय. रिव्ह्यू घेतलेला आहे. रिव्ह्यू बघा सक्सेस होते का अनसेस होते. आणि फेअर डिलिव्हरी आहे. पंचाचा निर्णय थर्ड अंपायरचा. आणि षटक संपलेला आहे. 2 षटकांत धावसंख्या पोचली गेली आहे ती 22. शेवटचं षटक अंतिम षटक. DJ Babu in the mix.
थँक्यू डीजे. 6 चेंडू 37 धावा. आणि नक्कीच सुशांतजी धानवा साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्यांनी मंचावरून बसायचे. सुनील धानवा यांचे सपुत्र सुशांतजी धानवा साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. चला ह्यानंतर होणार सामना पूजा नवीन कामन वर्सेस आरे बॉईज गोरेगाव. चला बोईसर संघ जिंकते की कालबादी माल अडके. 6 चेंडू 36 धावा 37 धावा हव्यात. बघा वाईट, बघा समीकरण बघा वाईट. आता सामना जिंकण्यासाठी खूपच चांगला चेंडू बघा एकनाथ यांचा. 2 चेंडू 3 धावा करून दिला नाही जीवदानी गिरीश संघाला. आणि अप्रतिम गोलंदाजी. आणि हा इथं उंचावून चढवला चेंडू आणि गडी बाद. थँक्यू डीजे. नक्कीच चांगला प्रहार केला होता वैभव यांनी. कारण जे दुसरं षटक जे हाताळलं गेलं प्रशांत यांनी खूपच महागडा 30 धावा दिल्या गेल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप धावा आल्या. पहिलं षटक वैभव यांचं अप्रतिम फक्त 5 धावा. नक्कीच कालबादी मालाड संघ विजया दिशेने जात आहे. आणि बघा हरलेल्या तिकडून त्याने जे संघ 5 चेंडू 5 धावा होत्या जीवदानी गिरीश संघाला दिल्या नाही. आणि तिकडून बघा फलंदाजी आणि नक्कीच जोरदार मनाचे बोईसर संघ नक्कीच चला यानंतर नेक्स्ट सामना जो होईल 2 संघ भिडतील. एक संघ भिडेल तो कामन परिसरामधून, एक संघ येतो गोरेगाव मालाड इकडून खेळला जाईल. अतिशय चांगला चेंडू, खोलवरचा चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण. एक ना त्यांची अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. अनेक वर्षापासून कालबादी मालाड संघासाठी गोलंदाजी करतात. चेंडू झालेत ते. तर शेवटचा चेंडू आणि हा येतोय षटकार. खूप आलेला षटकार आणि सामना विजयी झालाय तो कालबादी मालाड संघ. विजय संघाचं अभिनंदन, हरल्या संघाचं कौतुक. थँक्यू जे. चला झुंजार स्पोर्ट्सचे जेवढे खेळाडू आहेत त्यांनी प्लीज स्टेजवर यायचं आहे, मंचावर यायचं आहे. चला झुंजार स्पोर्ट्सचे सर्व यायचं आहे, सर्वांनी यायचं आहे. पंच सर्व इकडे या. चला 1 मिनिट सामना थांबवायचा 10 मिनिटासाठी. सर्वांनी यायचं आहे. आमचे झुंजार स्पोर्ट्सचे अतिशय खेळाडू आणि आयोजकाचे आज वाढदिवस आहे. संजय सुतार आमचे बंधू यांचा वाढदिवस, यांचा केक कापून साजरा करणार. सर्वांनी यायचे.